लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यामध्ये एक अत्यंत क्रूर आणि अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे। फक्त ए चोरा अशी हाक मारल्याच्या रागातून एका वृद्ध महिलेचा खून करण्यात आला आणि तिच्या अपंग पतीला थेट विहिरीमध्ये फेकून देण्यात आलाय। या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय। आरोपी हा गावामधीलच असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे। पाहूयात। एखाद्याचा अपमान करणं जीवावरही बेतू शकतं याचा प्रत्यय लातूरच्या रेणापुरात आलाय। ए चोरा अशी हाक मारली म्हणून थेट खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रेणापूर तालुक्यातील गरसुळीमधील कातळे दाम्पत्याकडे 7 एकर जमीन असून त्यांना एकच मुलगा आहे। तो हैदराबादला नोकरी करतो। कातळे दाम्पत्य गरसुळी शिवारातील आखाड्यावर राहत होतं। मध्यरात्री आरोपी पंडित रावणकुळे दारूच्या नशेत आखाड्यावर गेला। पत्र्याच्या शेडमध्ये कातळे दाम्पत्य बसलेलं होतं। रावणकुळे यानं शेजारी चुलीजवळ पडलेला कुकर पुष्पलता काजळे यांच्या कानावर मारला। यात त्यांचा कान तुटला आणि त्या रक्तबंबाळ अवस्थेत पडल्या। त्यानंतर त्यानं दगड उचलून त्यांच्या डोक्यात घालून त्यांना ठार केलं। दिव्यांग रावसाहेब कातळे यांनी आरडाओरड केल्यानंतर आरोपीनं त्यांना उचलून विहिरीत फेकून दिलं। काका मावशी यांना दोघांनाही मारलंय। तो साधारण माणूस चोरीच्या या उद्देशाने आला। चोरीच्या उद्देशाने आला असता आमची काकी झोपलेली असताना त्यांनी डोक्यामध्ये कुकरने मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्यांना मारले आहे। मारल्यानंतर आमच्या काकांनी पाहिले असता त्यांना त्यांच्या तोंडामध्ये बोळा घातला आणि त्यांना विहिरीमध्ये फेकून दिले। अत्यंत दुर्दैवीपणे त्यांनी या दोघांची हत्या केली। ह्या माणसाला निर्गुणपणे फाशीची शिक्षा द्यावी एवढीच माझी विनंती आहे। दाम्पत्याचा खून केल्यानंतर संशयित रावणकुळे यानं पळून जाताना पुष्पलता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेलं होतं। तपासात मृत महिलेचं मंगळसूत्र चोरीला गेल्याचं नातेवाईकांना लक्षात आल्यानं त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी सर्वप्रथम संशयित म्हणून पंडित रावणकुळे याला ताब्यात घेतलं। त्यानंतर पोलिसांनी हिसका दाखवताच संशयितानं गुन्ह्याची कबुली दिली। या क्रूर घटनेनंतर धक्कादायक बाब म्हणजे या दुहेरी खुनाची घटना समजताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। यावेळी गावातल्या नागरिकांनी बघ्यांची गर्दी केली होती। या गर्दीत आरोपी रावणकुळे देखील उभा होता। सदरची घटना ही माहितीतल्याच कोणीतरी केलेली असावे असा एक प्राथमिक अंदाज होता। ज्याला हे स्पॉट माहिती आहे, विहीर कुठे आहे माहिती आहे, अशा व्यक्तीने केलेली असावी असा अंदाज असल्यामुळं आमचे त्या दिवशी LCBची टीम देखील त्या ठिकाणी भेट दिली। डॉग स्क्वॉडने भेट दिली। संशयित इसमांना आम्ही ताब्यात घेतलं होतं। त्यापैकी पंडित रावणकुळे नावाच्या इसमानं सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर खात्री करून आम्ही त्याला अटक केलेली आहे। ही घटना केवळ एक दुहेरी हत्या नाही, ती गावकुसातल्या मानसिकतेचा, सूड भावनेचा आणि वैयक्तिक अपमानाच्या प्रतिक्रियेचा भीषण उद्रेक आहे। ए चोरा या एका हिनवणाऱ्या शब्दातून जन्मलेला राग इतका धगधगता ठरला की त्यानं दोघांचा जीव घेतला। हा गुन्हा क्षणिक नाही, तो मनात साचत गेलेल्या विषाचा स्फोट होता। आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, पण गावात अजूनही भीती आणि अस्वस्थता आहे। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।